हॅलो, हा चिंगी. नाही हा आलोय हॉस्पिटलमध्ये आलोय. नाही तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना, मी घेईन सगळी जावई बापूंची काळजी. हो, अजिबात काळजी करायची काम नाही. अरे मुलासारखं जपलाय त्याला. सासरा असलो म्हणून काय झालं, बापासारखं प्रेम करतो. पण जावई बापू गेले वाटतं. नाही मला वाटलं ते असेच पडलेत गेलेत. वाटलं येतेस की काय परत नशिबात परत. बरं मी काय बोलतो, ते जावई बापूंना सांगितलंयस का की मी आता तिथे रात्री त्यांना सोबत करायला येणार आहे ते? नाही हे एक बरं केलंस ना. मला एक सरप्राईज द्यायचं होतं ना त्यांना, म्हणून. हा ठेव तू फोन. हा करतो मी नंतर. काय काळजी करू नको, मी थांबतो इथं रात्रभर. हा अरे खवीस चरबीने भरलेलं पोत. जावई बापू ह्या मुद्दाम करता हो तुम्ही. भूत खवीस तोपर्यंत ठीक होते. चरबीचं पोत म्हणजे काय? सॉरी सासरे बुवा, तुम्ही मला लक्षात नव्हतं ना. अचानक तुम्ही आलात ना, पटकन सत्य बाहेर पडलं. म्हणजे मला कळलं नाही एकदम. तुम्ही इथे कसे आत्ता आलात? एवढ्या लांब 12:30 वाजता रात्री तुम्ही मला घाबरवायला आला तिकडे? हो 6:30 ते 8:30 आहे ना वेळ भेटायची. तुम्ही आता कसे आलात रात्री? भेटायला नाही आलोय, मग इथं रात्रभर तुमची सोबत करायला आलोय. तुम्हाला मदत करायला आलोय, तुमची काळजी घ्यायला आलोय. कशाला, खरंच नको. काय एवढं तुम्ही केलं? तुमचं सुद्धा वय झालंय. मी ओके आहे इकडे. मी आलोय म्हटलं की आलो. आता काय मला ऐकायचं नाही. अहो तसं नाहीये, मी वॉर्ड बॉयला बेल दाबली तरी तो येतो. अरे वेगळा माणूस, बाहेरचा माणूस, घरातला माणूस आहे ना. बापाप्रमाणे तुमच्यावर प्रेम करतो. आता शांत झोपा बघू. शांत झोपा. तसं नाही, तुम्हाला त्रास होईल माझं. एवढं तुम्ही काय एवढं सासरा असलो म्हणून काय झोपा तुम्ही. थँक्यू काका. डायरेक्ट सकाळी उठायचा. हो काका कोणाला बोललास? नाही तुम्हाला म्हटलं थँक्यू. हा झोप. हा शांत. काय काळजी मला एकदम ऑकवर्ड वाटतं नाही म्हणून तुम्हाला. मी आहे ना, काय काळजी करू नको. मी ते आहे. काय लागलं तर मला सांगा. तुमचं कायच तुम्ही ऐका ना. हो हे असं नका करू तुम्ही. रात्र झाले की नाही, 12:30 वाजले. तसं नाही, इथे माणसासोबत कोण झोपायला येतात. स्पेशल रूम घेतली आहे. हळू जरा आवाज कमी. मला म्हणायचं रुग्णासोबत झोपायला येतं, तुला झोपायला बेड नाही ठेवला यांनी. तुमचा सूर मुळात ना खूप वरचा लागलाय. हे नका, नॉर्मल लावा. कळलं का मला सांगा, रागाला कळतं का हॉस्पिटल आहे की माझ घर आहे? राग आहे तो व्यक्त होणार. बरोबर रागाला माणसं. हे बघा ह्याच्यात पाणी पण काय. पाणी पण आणलं ना माणसाला, करायचं काय मला सांगा. तुम्हाला कळतंय का? रात्रीचं 12:30 वाजले, तुम्ही खाण धुण असं का आवाज करताय? हॉस्पिटल आहे. तसं नाही. आता म्हातारा माणूस, कंबर अखडली आहे, पाठ अखडली आहे, झोपायचं कुठे? मी नाही बरोबर आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो नाही असं करू नका. जावई बापू जरा सरका ना. का काय म्हणजे झोपू दोघं, थोडं करू ऍडजस्ट होईल. जरा सरका. नाही ऐका माझा, इथे खरंच जागा नाही. काय चाललंय? काय ना, अहो हे असं नाही हे दिसत. पाय हातापाय बघा मला. होईल आपला. काय तुम्हाला उशी लागते का? अहो मला मला अरे ऐका ना माझं. आणि काय घाबरू नका. बिंदास पाय. अरे काय उठा तुम्ही. 1 मिनिट उठा तुम्ही यार. 1 मिनिट उठा तुम्ही. होईल की? काय पद्धत आहे तुम्हाला? पायाला लागलं. हे काय काय हे काय हे काय फॅशन म्हणून केलं का हे? मी अरे देवा, कमाल करताय तुम्ही असं माझ्या बाजूला नाही झोपू शकत हो. नाही झोपू शकत तुम्ही माझ्या बाजूला. अहो नाही झोपू शकत. मी रुग्ण आहे, रुग्ण. अरे देवा, हो काय? आतमध्ये काय घातलं ना? रुग्ण म्हणालो, नग्न नाही म्हणालो. ऐका जरा नीट. तुम्ही असं नका करू तुम्ही बाबा.
थांबा माझा अलार्म वाजलाय जावई बापू. असा गोळ्यांचा अलार्म लावलाय तुम्ही? माझी गोळ्या घ्यायची वेळ झाली ना, असा अलार्म लावून ठेवलाय. म्हणून गोळ्यांचा अलार्म? अरे बाप, मला वेगवेगळे अलार्म लावायचे छंद आहे. अहो हे बघा, आमचा एक ग्रुप आहे असा सिनियर सिटीजनचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, लुख्खे रॉकर्स नावाचा. आम्ही संध्याकाळी पत्ते पिसाला भेटतो ना, त्याचा वेगळा अलार्म लावलाय. बघायचं तुम्हाला? थांबा दाखवतो. हा बघा, अहो फ्लशचा आवाज आहे. फ्लशच खेळायला जमतो ना आम्ही. बोलायच्या नादात गोळ्या घ्यायच्या राहून जातील. बाकी काय नाही, गोळ्या घेतल्या पाहिजे. हा, माझ्या गोळ्या मी घेतो. ऐकाल का जरा? हा बाबा, तुमच्या गोळ्या घेऊन झाल्या ना की माझ्या पण तिकडे ठेवल्यात, त्या मला जरा प्लीज द्या. तुम्ही गोळ्या नाही घेतल्या? नाही, अजून नाही घेतल्या. त्या आधी घेतला पाहिजे. नाही अहो ऐका ना, तुम्ही तुमच्या घ्या. अलार्म लावला होता ना, तुम्ही तुमच्या घ्या, नंतर नाही आधी तुमच्या गोळ्या. ऐका ना, नाही जावई बापू, आधी तुमच्या गोळ्या. माझ्या रात्री घेतला तरी चालतात, तुम्ही आता अलार्म लावलाय. ऐका, मला सांगा, तुम्ही पाण्याने घेणार की पाण्याने घेणार? म्हणजे ना, आपल्याकडे फक्त पाणीच आहे ना. अरे देवा, ते पण नाही आहे. मी काय म्हणतो जावई बापू, अरे देवा जावई बापू, काय हो यातली तुमची गोळी कुठली आणि माझी गोळी कुठली? हो कशाला शहाणपणा करायला? काय आला कशाला तुम्ही इकडे? हो मिक्स झालं गोळ्या. लाल गोळी ती माझी आहे. जास्त लाल करू नका, माझी पण लालच गोळी आहे. हे बघा, दोन्ही गोळ्या लाल आता. ह्याच्यातली तुमची कुठली आणि माझी कुठली? अरे कमाल करताय तुम्ही. घाबरू नका, आपण 10-20-30 करून. 10-20-30 काय करताय तुम्ही? मग आधा पादा करूया ना. अरे काय तुम्ही डोक्यावर पडलाय? हे काय झालं? काय कोण माणूस कोण आहे तू? नका, मला माझ्या गोळीची चव माहितीये. माझी गोळी गोड लागते. जरा थांबा, ही माझी गोळी आहे. ही कडू, ही तुमची आहे. घ्या. ती आधीची तुम्ही ओळखली होतीत ना तुमची गोळी म्हणून, उरलेली माझी गोळी. हा करायची काय करत होती? बाकी डमी घेतो. कशाला आलाय ना माणूस, काही कळत नाहीये हे करायला. पाणी गिळा अशी जाता. पाणी बिडी मागत बसले तिकडे. कडू आहे हो, चावली मी ती. हा होईल होईल. एक काम करा, तिथे ती बेल आहे ती दाबा. कशाला? हो वॉर्ड बॉयला बोलवा जरा. हा, मला पॉट पाहिजे. काय पाहिजे? पॉट पाहिजे. अजून एक छाती खाली काय पत्रा लावलाय? मालवणी आहे मी. पॉट म्हणायला पोटला पॉटला. मालवणी आहे मी. या ना. अरे यार, वॉशरूमला जायचंय मला, पॉट द्यायला सांगा त्याला. म्हणजे हे ते जागेवर काय? हा, इथंच करणार त्याला. जावई बापू, मी अजिबात खपवून घेणार नाही सांगतोय. सोय ही कसली बेसिस? अजिबात नाही. तिकडे आतमध्ये जाऊन करा. अरे सोय आहे, आतमध्ये जाऊन करा. अरे नातवंड झालं त्यांना काय सांगणार? असं जागच्या जागी करायचं? अरे तेव्हा हातपाय तुटले म्हणून काय झालं? असं मला अजिबात चालणार नाही. आतमध्ये जा तुम्ही. अरे यार, हे ह्याला काय अर्थ? आतमध्ये जा, तिकडे टॉयलेट आहे, तिकडे जा. स्पेशल रूम आहे तर मी केलं. मी आहे ना, मी नेतो तुम्हाला. काय मला माहिती नाही, तुम्ही निघा इकडे. अरे हे चुकीचं आहे. जागेवर नाही. येतो मला, येतो. थांबा जरा आता. मी आहे, घाबरू नका तुम्ही. उठा सावकाश, काय घाबरू नका. उठा उठा. आ आ आ आ शाबास. काय तुमचं चाललंय? प्रोत्साहन पण द्यायला नको. इकडे सावकाश सावकाश, काय घाबरू नका. मी आहे ना. बरोबर नाही ते आहे पॉट, तर तुम्ही हे काय करत आहे माझे म्हणून काय कळत नाही मला. या वयात म्हाताऱ्यांना आदर द्यायचं. करू नका. चला आता. चला या. हे सगळं चुकीचं आहे, हे कळलं काय? एवढे चला हो, चला थोडं चला. दाखव नका, आरामात चला. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश येडाच करे तू. मला वाटलं इथून इथे ब्लँक जाईल ना, म्हणून जरा भरून टाकलं. बाकी या इकडे सावकाश सावकाश. या इकडे. आणि बघा, थांबा आरामात. आणि शांत उभे राहा. मी आतमध्ये बादली भरली की नाही बघतो. उगा तिकडे पडून का पडाल तर ही साईड पण निकामी व्हायची. मग कसं होईल? काले मेघा काले.
एवढं सिरियस कशाला? गेली नाहीये ती. आ प्रसाददा, सई, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका बाबू. काय झालं? खूप दिवस भेटायला आलो नाहीये कारण आई आमची आजारी होती. म्हणजे आजारी नाहीये, ऍक्च्युली माझी आई कॉमेडी पडली. म्हणजे किचन मधनं बाहेर येत होती, पायाखाली उंदीराला उंदरावरनं घसरली होती. बरं घसरली ती डायरेक्ट तोंडावर पडली. एवढा जखमा झाला. शेवटी डॉक्टरांनी आम्हाला, हे आमचे डॉक्टर आहेत हा, डॉक्टरांनी आम्हाला, खरंच डॉक्टर आहे ते, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्लास्टिक सर्जरी करावी लागेल. 2 महिने कोमात होती तरी डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं. कारण कोमात असून सुद्धा ती खा खायची. बरं स्वतःच नाही, इतर पेशंटचं पण फळं बिळं खायची. मग डॉक्टर बोलले घरी घेऊन जा. आणि आज शेवटी आम्ही तिच्या चेहऱ्यावरची पट्टी काढणार आहोत. एक्सक्यूज मी काय बोलतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या आता, थोडं. कारण परत माझी एंट्री नाहीये. वा जाम्या वा. थँक गॉड. हा, यांची स्मरणशक्ती परत कशी येईल याचा विचार करा. येस सर. यांच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे स्किट कसं होईल याची काळजी घ्या. बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आहे, आल्या आल्या पडायला नको. नाही, ही तुमची आई म्हणून परत येणार की नाही हे पुढच्या स्किटवर ठरणार आहे. तेव्हा जोर लावा. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. आता यांची तब्येत आणि पुढचं स्किट सगळी तुमची जबाबदारी. सर अहो ए, ओ ओ सर अहो पण अरे हे डॉक्टर आपल्यावरच जबाबदारी टाकून गेले. तसंच आहे त्यांचं. ते स्वतःवर जबाबदारी घेतच नाही. पण आता मग आईचं कसं काय करायचं आपण? काय नाही, आता आपण दोघे मिळूनच उघडूया ही इजिप्तची मम्मी. तुमची मम्मी. हा. आपण दोघे मिळून उघडूया. आईची स्मरणशक्ती गेले मला. हो. आई 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 उभी राहा. आई ये आई उभी राहा. ये उभी राहा. आई आई अरे बरायचं. एवढी स्मरणशक्ती गेली आहे. उभी राहा. पोलीस तर वाकले. आई एवढं नको का? आई आई ये, आई उभी राहते. आई उभे राहा. ह्याला उभं राहणं म्हणतात हा. आई आई चल तू अनावरण कर आपलं. काय बोल- तू उघड. हो. आई फिरा. हा आईलाच फिरायला लावशील? हा म्हणजे पटकन निघेल ना. आई फिरा. आई फिरा. अरे बापरे. अरे आई एवढ्या हळूहळू? आई स्पीड याच्यातच संपेल. आई आई जरा स्पीड लाव. कमन आई फास्ट. आई 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 या नका पांढरे. हे आ हु एम आई? नहीं, मैं कौन हूँ? यह हिंदी हुआ. मी कोण आहे? मी कुठे? यादश गेले 99% लोक हेच बोलतात. मैं कौन हूँ, मी काय आहे. अहो 1 मिनिट थांबा. अहो आईचा चेहरा खूपच बदललाय हो. बापरे. कोणा तुम्ही? अहो कोणा तुम्ही? इथे का आणलंय मला? चेहरा तर सोड, आवाज बघ केवढा बदललाय. हो ना. आई आई तू जवळ जवळ राजा मुराद बनून आली आहेस. कोणा तुम्ही? आई कोण आहे? कोण आहे? असं काय करतेस आई? मला ओळखलं नाहीस? आई मी तुझा मुलगा. आई आई मी तुझा प्रसाद, तुझा पशा. आई तुझा बाबू. कशाला आठवण करून देताय? नका ना आठवण करून देऊ. परत त्यांची कटकट सुरू होईल. आहे तशा राहू दे ना. तू येडी आहेस का काय? काय करताय? काय कुठं?
काय करते अगं काय पारशील तर इकडे आई आई इकडे ये, बस आई आई इकडे आई इकडे शांत बस. आई इकडे ऐक माझं इकडे बस. या बस आई असं काय बस आई असं काय करतेस मला ओळख ना आई. आई आई मी तुझं लेकरू आई. आई तुझं कोकरू मी. आई तुझं लेकरू येड गो. हा घाणेरडा आवाज आणि चाल चुकलेलं गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आई असं नको करू ग आई. मी 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 तुझं कोकरू आई. आई मी तुझं कोकरू. माझं कोकरू. हा मग हे कोण डुकरू. अरे वा रे वा म्हणजे थोडं थोडं आठवायला लागलंय पण लगेच सुरू झाल्या आई. मग असं काय करतेस अगं. आईला आठवण करून दे नमक काहीतरी कर ना. तिला आठवण करून द्यावी लागेल ना. ठीक आहे थांबा बरं, जरा. आई 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 बघा माझ्याकडे नीट बघा. नीट बघा हा चेहरा आठवतोय तुम्हाला. मी कोणी माहितीये का. मी तुमची सून. हा. पण नुसती सून नाही मी की नाही तुमची लाडकी सून. आई तुम्ही माझ्यावर किती प्रेम करायचात. माझे किती लाड करायचात माहितीये. इतकं की तुम्ही ना मला तुमच्या ताटातलं तुमच्या हाताने भरवायचात. एवढं करायचं मी. हे सांगितल्यावर काहीतरी आठवेल का. हे घडलंच नाहीये ते कसं काय सांगतेस तिला. मग मी तेच सांगतेय त्यांना नको कसलीच आठवण करून द्यायला. आपण ना नवीन आई तयार करूया. काय बरं? त्यांच्या डोक्यात ना आपण नवीन मेमरी फिट करूया. तुम्ही थांबा दोन नमक काहीतरी. आई 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 अहो ऐका तर खरं. अहो मी तुमची सून आहे. असं काय करता आई तुम्ही ना खूप कामं करायचा. धुणी भांडी केर कचरा सगळी सगळी कामं साफसफाई सगळी कामं तुम्ही करायचं आई. हो आई तुम्हाला की नाही तुमच्या सुनेने काम केलेलं आवडायचंच नाही. मी एवढं करायचं. आई आई ना आई आई नाही एवढं आई आई बॅटिंग करते आई. हे असं आई 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 अगं आई ना आई आई तू ठेव आई ठेवते. आई खालून आई आई थोडं खाली आई थोडं इथे. अरे झाडू इकडे कशाला ना मग माझी आई आहे यार ती. एवढा पण नालायकपणा करू नकोस. पण गप्प बस. नको ना आठवण करू. बाजूला आई 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 मी काढते. आई इकडे ऐक ऐक माझं बस बस इथे शांत बस. आई आई बघ ऐक लहानपणीच्या गोष्टी आठव आई. आई आठव आई आई एक काम कर माझं सोड. हा तुला अशोक आठवतोय. आई शपथ. ओ माय गॉड. आई अशोक अशोक नाव आठवल्या शहराचा अंगावर. आई येणारच ना. अगं अशोक माझे बाबा तुझा नवरा. आई तुम्ही दिलेले 70 रुपये वाढले. कोण आठवते. आई डायलॉग अशोक सराफांचे घेतले पण काहीतरी वेगळंच दिसलं आहे. अगं ते अशोक सराफ वेगळे ते मामा आहेत. आई अगं असं काय करतेस माझे बाबा. आई बरं ऐक ऐक मी काय बोलतो एक काम कर आई तू ना लहानपणीच्या गोष्टी आठव लहानपणीच्या गोष्टी आठव. सुनील आहे ना सुनील माझ्यासाठी चिंचा पोरं घेऊन येतो ना मागच्या गल्लीत थांबतो शाळेच्या. मला सुनील खूप आवडतो. आजी आजी मला सुनील खूप आवडतो. आजी काय आजी आजी नाहीये मी. अशा का चिडतात माझ्या. चिंचा पोरं द्या ना. अशा का करतात. आई ऐक ना आई आई द्या ना मला आई आई चिंचा. आई ते करतील परत ही सिरीज. एवढं नको करू साई. एवढं नको. मध्ये सुनील कुठून आणला यांनी. मला ऐका अहो त्या तुमच्या लहानपणीच्या गोष्टी नाही त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगतायत. ओ आई सांगा सांगा. गप्पा बस वेडी आहेस का. आई हे बघ, तुझ्या नाही माझ्या. हे नको त्या गोष्टी आठवू नको नाही तर परत कोमात जा. ऐक ना आई तू एक काम कर बालपणीचं जाऊ दे. आई माझं लग्न केवढं धूमधडाक्यात लावलं होतं तू. आई आठव. झालं बाई एकदाच आमच्या पशाचं लग्न. आठवते तिला. भाऊजी तुम्हाला सांगते मुलीकडच्यांना फसवल्याचं कळलं पण नाही. एवढं फसवलं एवढा पण अंदाज आला नाही. आई बा. काय फसवलं काय फसवलं मुली काय मला पण कळू दे ना. काय झालं माहितीये का. काय झालं. लग्नाचा खर्च अर्धा करायचा ठरलं होतं. खर्च झाला 6 लाख. नाही
पशानी मुलीकडच्याला सांगितलं 10 लाख आणि अर्धे 5 लाख घेतले. आमच्याकडनं झालं ना 1 लाखात धूम धडाक्यात लग्न झालं. त्यांना नाही कळलं पण. अगं ऐक ना, इट्स जस्ट फॉर फन. मला बोलायचं नाही तुमच्याशी. तुम्ही धोकेबाज आहात. तुम्ही धोका दिला माझ्या घरच्यांना. नाही अहो, त्यांनी तुमच्यासाठी खूप काय काय केलं जावयासाठी. चेन केली, सोन्याची अंगठी केली, माझ्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि तुमच्या. अगं तसं नाहीये. ऐक तू रडू नको. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ऐक ना, फेकून द्या ते सगळं. मॅडम तुम्ही का अशा चिडचिड करताय? काय मग ते झालं? काय नका ते आठवतेस जे आठवायचं त्या नाही. का रडतायत? मी माझ्या टवळ्या सुनेबद्दल बोलतेय. मीच आहे मग. मीच आहे तुमची टवळी सून. तुम्हाला कसं आठवत नाही आई? नाही हो. द्या माझी शपथ. नाटकं करताय. नाही, नाही. द्या माझी शपथ. नाटकं करताय. नाही हो, सगळं आठवतंय तुम्हाला. सगळं आठवतंय. नाही, खरंच सांगते. तुम्ही मी तुमची सून आहे. तुम्ही नाही आहात माझी सून. ती बापरे, ती आठवली ना की आधी नाक आठवतं. तिचं नाक आधी येतं आणि मग ती येते. असं वाटतं माझ्या पशाचं लग्न नाकाशीच लावून दिलंय. तोंड आठवलं ना हे थोबाड फोडावं असं वाटतं तिचं. मेली कुच्ची. नमा कोणाचं एवढं मोठं नाक आहे? माझंच आहे, माझं ते सगळं मुद्दाम करतोय. सगळं मुद्दाम करताय तुम्ही. ऐक, मला मार्ग त्यांना सांग ना मी सून आहे म्हणून. मला मार्ग सापडलाय. मला आई मी काय शांतपणे आई मला आता मार्ग सापडला. आई हीच आहे तुझी सून. हीच ती मोठ्या नाकाची मोठ्या मनाची आई आठव असं काय करतेस आई जरा जोर लाव. आई आठव. आई तुमचं पहिलं भांडण झालं होतं. एकाच रंगाची साडी नेसली होती तुम्ही. आई आठव. पिवळी साडी. येस आई आठव. तुम्हाला एकाच वेळी कोविड झाला होता दोघींना. 14 दिवस एकत्र होतो. 14 दिवस. त्या घाणेरड्या क्षणांची आठवण नका करून देऊ आई त्यांना. आठवतं. आई हीच ती सून. आई नाही का ते चॅनलवाले तुझ्या इंटरव्ह्यू घ्यायला आले होते. केवढी भांडणं लागली होती आठवतंय? आई तो मामा होता तुझा भाऊ. सोसायटीत डान्स करायचा होता. दोघींनी एकच डान्स सेट केला होता. आई आठव का? आई आठव. वा वा. माझ्या आईला सगळं आठवलं. आई हे बाबू ऐकण्यासाठी केवढा आतुर झालो होतो. आणि तू आता 5 वेगवेगळ्या प्रकारचे बाबू घेऊन आली. आई बघ. आई तुझी सून. आई नमा सून. कशी आहेस ग नमे? मरीन मी आता. मरीन मला काही धाड भरलेली नाहीये. भरणार पण नाही ग. तुझ्या तेवढा माज आहे ना. माझा पोरगा काम करतो. तू नुसती बसून खाते की नाही? काय सूर लावलाय हा तुम्ही? बाबू कशी बोलते बघ बाबू मला. आई आता स्मरणशक्ती आले. लगेच नको परत. ऐक ना मला आता सगळं आठवतंय. मी आता हिला बरोबर सरळ करते बघ कशी. एक मिनिट, काय बोलला तुम्ही? मला सरळ करते म्हणजे? मी सरळच आहे. तुम्ही इथून तिथून वाकड्या तिकड्या वाढलाय. कळलं ना? बाबू कशी बोलते बा. हिच्या नाकाचा फुटबॉल झालाय. मी काय बोलते तिला? अहो आई तुमचा अख्खा फुटबॉल झालाय. मी काय बोलले का तुम्हाला? अख्खा फुटबॉल झालाय. कधी पण फुटाल. बाबू कशी बोलते बा. मी काय बोलले का हिला? बाबू खरं बोलले ना. बाबू ना इरिटेटिंग वाटतंय नका ते बाबू. खूप मिस करत होतो यार. ही खरी मजा आहे. या गजबजाटाशिवाय काय अर्थ नाही यार. ह्याच्यामुळे घराला घरपड येतं. ऐका ना माझं ऐका. इथं परत पहिल्यासारखं वागायला लागलंय. काय हाय साई प्रसाद. हाय. हॅलो, कसे आहात दोघे? मस्त. तुम्हाला आठवत असेल मागे एकदा 1 जानेवारी उत्तम जावा यासाठी मी अत्यंत हसनमुख चेहऱ्याने 1 जानेवारी फेस केला होता. आठवतंय का? पण काय झालं, मसाले दुधात एखाद्या लिंबाची फोड पडावी किंवा मोबाईलवर चित्रपट बघत असताना ऐनभरात बफरिंग सुरू व्हावं असं काहीतरी झालं आणि माझा 1 जानेवारी अत्यंत वाईट गेला. आठवत असेल इथेच केला होता. तुम्ही इथेच बघितलाय तो. शेवटी म्हणतात ना, ऑल वेल दॅट एंड्स वेल.
माझ्या एका अमेरिकेच्या मैत्रिणीचा मला फोन आला होता. हृदया बापट तिचं नाव. माझ्या शाळेतली जुनी मैत्रीण. अनेक वर्षांनी तिचा आवाज ऐकला प्रसाद, आणि तिने प्रसाद माझा नंबर शोधून काढला आणि मला स्वतः फोन केला. वाव. आणि तिने आज सकाळी सुद्धा फोन केला आणि मला MHJ ग्रँड लवली हॉटेल MHJ ग्रँड लवली हॉटेलमध्ये भेटायला बोलवलेलं आहे. या क्षणाला मी सांगू शकत नाही माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ते तुला. सिझलिंग ब्राउनीच्या तापलेल्या तवावर जेव्हा थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम पडतं तेव्हा तव्याला काय वाटतं ना, ते इथे वाटतं यार. मला खरं सांगतो तुला, आपल्या पाठीवर जिथे हात पोचत नाही तिथे छोट्या कांगवर आपण जेव्हा खाजवतो ना, तेव्हा जे ते समाधान मला या क्षणाला लाभतंय. आणि अशा खास व्यक्तीसाठी ना आपल्या हृदयाच्या रंगमंचावर एक कोपरा असतोच, आणि तो नुसता कोपरा नसतो, सुगंधी कोपरा असतो. माझाही होता इतकी वर्ष, फक्त आज त्यावर प्रकाश पडला आणि उजळला तो. मी आलोय हॉटेलच्या इकडे, त्याने मला बोलवलंय. Oh my God. Oh my God. La 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 समीर, समीर, सॉरी. समीर कुठे हरवलास? आठवणींच्या इंद्रधनुष्यात माझाच रंग शोधत होतो. हृदया तू बिलकुल बदललेली नाहीयेस. यू हॅव्हन चेंज्ड. रिअली? येस. हृदया, काय झालं? व्हॉट हॅपन? झालं काय? समीर, पुन्हा या डोळ्यातून अश्रू आले ना, तर मी नाही आले पाहिजेत अश्रू. हा कोण आहे? हा कोण आहे? माय हजबंड. केअरफुल, केअरफुल. माझा नवरा ओंकी. हो, हाय ओंकी. हॅलो. लकी काय? बेबी ब्रुनो. काम काम बेबी. आणि हा माझा डॉगी ब्रुनो. हाय ब्रुनो. ओ ब्रुनो. हाय. ब्रुनो बेबी. अरे 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 बूट काय घेऊन? अरे बूट काय? अरे पहिल्या पानावर अक्कस किट आता असं असं होईल. सॉरी, आय एम सो सॉरी. बूट काय घेऊन गेला पण मला तेच कळत नाही. ते कारण काय? त्याचं सोड समीर. समीर, मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले. समीर, काय झालं मला सांग. आम्ही दोघं सुसाईड अटेम्प्ट करणार होतो. ठीक आहे ना मग कर. काय? सुसाईड? Hey man, listen man. We're in trouble right now. Please help us, man. Yeah. Just help us. नाही बरोबर. You are our savior. Samir, please help us, Samir. No. Samir, please help us, Samir. Please help us. Samir, ओके फाईन. Samir, help us. Just tell him to help us. कंट्रोल ओंकी. कुठल्या प्रकारची मदत मागतोय यार? हा पिरकाळ माझा आहे. सॉरी, तो जरा टेन्शन मध्ये म्हणून आय एम सो सॉरी समीर.
काय झालंय काय पण? समीर, ओंकी माझा नवरा, ते मला माहितीये, झालं मगाशी. काय पुढे काय मुद्द्याचं बोल ना. तो US मध्ये असतो आणि तो ड्रग डीलर आहे. ड्रग डीलर? हो समीर, हो. गेली 8 वर्ष तो US मध्ये टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि अधूनमधून तो ड्रग्सचे पॅकेट सुद्धा डिलिव्हर करतो. हो समीर, आमचं खूप छान चाललं होतं रे, पण लास्ट वीक मध्ये ओंकीच्या हातून ड्रग्सचं एक मोठं पॅकेट कुठेतरी चोरीला गेलं, गहाळ झाला, आय डोंट नो. आणि त्यानंतर मेक्सिकन ड्रग कार्टरचा एक मोठा डॉन मार्को पोली होतो आमच्या मागावर आहे समीर, मला सुचत नाहीये समीर, आम्हाला काहीच कळलं नाही काय करावं म्हणून आम्ही फ्लाईट पकडली आणि थेट इथे इंडियाला निघून आलो. समीर, ओंकी कंट्रोल Marco is behind us, Samir. Marco is behind us, Samir. Not only Marco, Samir, FBI is behind us. The Interpol is behind us. The CIA, the NYPD, everyone is behind us, Samir. I'm not Marco. No, you are the savior. You are our savior, Samir. Please save us. बरोबर. Save us, Samir. Brother, he's our savior, brother. What are you doing? Just tell him. अरे हा बूट का घेऊन जातोय? अरे तो बूट का कुत्रा देवळाच्या बाहेर सापडला का तो? सारख्या बूट का नाही तो माझे तो? समीर, माझ्यापेक्षा तुला तुझा बूट महत्वाचा आहे का रे? अगं नाही, तसं नाही मला म्हणायचंय. समीर, मला काहीच सुचत नाहीये. आता तूच आमची मदत करू शकतो समीर, प्लीज. मी काय मदत करणार? मी एकदम सामान्य माणूस आहे, एकदम नाहीच आहे. म्हणजे मी माणूसच नाही एवढा हे म्हणजे मी खरंच नाही करू शकत मदत. तू दुसरी काही असं सांग. हे ड्रग डीलर. समीर, असं नको म्हणू समीर, तू काही कर, काय करू? प्लीज आम्हा दोघांना तुझ्या घरात लपण्यासाठी जागा दे समीर, प्लीज मी रिक्वेस्ट करते समीर. अरे मी नाही घेऊन जाऊ शकत बाबा तुम्हाला घरी. अरे हे आहे ना, माझं बायको आहे माझी घरी, म्हणजे बायको आहे घरी, माझा मुलगा आहे. It's okay, take us. अरे नाही, पण माझं घर लहान आहे. आम्ही ऍडजस्ट करू. अरे पण 10 बाय 10चं घर आहे. 3 जण कसे बसे मावतो. एक पाहुणा जरी वाढला ना तरी गर्दी होते आमच्या घरात. अनेक वेळेला एक पाहुणा वाढला ना की इथून तिथे जाताना घर्षण पावतो आणि माणसं भेटतात. असं होतं. म्हणजे सासरे असेच गेले. अरे बाबा धूर, असं झालं त्यांचं. मी खरं सांगतो, माझ्या घरी नाही नेऊ शकत. Samir, don't talk like this, Samir. Don't talk like this. अरे हा रे व्हायलंट आहे यार हे. Samir, you're a good man. You're a good man, Samir. Samir, please. I know. I'll talk in Marathi. I'll convince you in Marathi, please. मला माहिती आहे, शाळेत असताना तू ह्याची खूप काळजी घ्यायचा, खूप मदत करायचा. शाळेत असताना करायचो. हो समीर, तुला आठवतं शाळेत असताना लपंडाव खेळताना तुम्हाला किती मदत करायचं असते? हो. मी लपलेली असेल आणि कुणी मला शोधायला आला आणि विचारलं की हृदयात इकडे, तर तू म्हणायचास नाहीये, पण मी मात्र तिकडेच असायचंय तुझ्याजवळ. हो, पण त्यावेळेला हृदया कुठे हे विचारायला जितू, सूर्या, मन्या, तेजू असे यायचे. आता हृदया कुठे विचारायला मार्को पोलिओ येईल. हा, ते येऊन थप्पा करायचे, ठो कर. अरे नाही, अरे मी ठो म्हटलं लांब रे. 1.5 लिटर थुकतो रे. हे होतं रे. You're a good man. Please help us. एक मिनिट मला सांग तू कितीचा हे केलंय, फ्रॉड केलाय त्याने? कितीचा फ्रॉड केलाय तुझ्या नवऱ्याने? 1 लाख. गॉड यार, 1 लाखाचाच केलाय. ठीक आहे ना, हरकत नाही. हे बघ, माझ्याकडे 25,000ची FD आहे. मी FD मोडतो आणि आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू, रेस्क्यू हृदया म्हणून, आणि तुझा DP लावू. सगळे देतील पैसे. किंवा आपल्या शाळेचा ग्रुप आहे ना, तिकडे मी टाकेन हृदयाला पैसे पाहिजेत, हृदयाने मदत करा म्हणून. असं मी टाकतो ना त्याच्यावर. 1 लाख जमतील, काहीच टेन्शन नाहीये. जमतील. Samir, हा, the fraud is of $1 lakh US. Indian rupees 83 lakhs. 83 लाख समीर. वा दादा, तू बोलत का नाही? 83 लाख. 83 लाख माझी पहुंच नाहीये तेवढी. अगं खरंच सांगतो, मी अत्यंत साधा आहे. येताना विंडो सीट मिळाली की रात्री शिकरण करतो केळ्याचं मी घरी. एकदम साधा आहे. सेलिब्रेट करतो ती मुवमेंट. इतका साधा आहे. आणि 83 लाखाची अपेक्षा माझ्याकडून करताय तुम्ही? काय म्हणजे चुकून अरेंज झाले तर बघ. चुकून 83 लाख कसे अरेंज होतील रे? येडा का रे हा?
83 लाख चुकून 2 रुपयात 83 लाख म्हणजे तुझं घर घाण ठेव. अरे ते ऑलरेडी गहाण आहे ना बँकेकडे. आय कांट हेल्प. मी खरं सांगू, माझ्या गावाला अर्धा गुंठा जमीन आहे, ती विकली. घर विकलं तरी 83 लाख नाही आणू शकत. आय कांट हेल्प यू. मी खरं सांगतो. हा मग चल, मी- समीर, काय आपल्याकडे आता लास्ट ऑप्शन आहे. काय ऐक ऐक, बस. माझा हा जो ब्रुनो आहे ना, हा. त्याने अत्यंत महाग असा डायमंड गिळलाय. कळतंय तुला? हो मग. तू या ब्रुनोला तुझ्या बरोबर घरी घेऊन जा आणि रोज त्याने शी केली की त्याच्यामध्ये तो डायमंड शोध. कळतंय? शी मध्ये डायमंड शोधायचा? अगं काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? अरे तो डायमंड मिळाला तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील समीर. अरे पण ह्याच्यात मस्ती कमी नाहीये का? कुत्रा आहेस ना, मग मोती गिळ ना. गोल असतो, गुळगुळीत पटकन बाहेर पडतो. षटकोनी आकाराचा असा अडकणारा कशाला डायमंड घेतो तो? मी शोधू शकत नाही ते. ऐक, माझा हात जोडतो मी. समीर, मग आता माझ्याकडे दुसरे काहीच ऑप्शन नाही. मला सुसाईड करावं लागणार. नाही नाही नाही, सुसाईड नाही करायची. सुसाईड नाही करायची. दुसरा काहीतरी मार्ग निघाला. ऐक, मी खरंच मदत नाही करू शकत. ठीक आहे मग, ठीक आहे समीर. मी खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगितली नव्हती. काय? रादर मी कोणाशीच हे शेअर केलं नव्हतं समीर. पण काय? समीर, माझ्या आयुष्यातलं तू माझं पहिलं वहिलं क्रश होतास. हे तुझ्या आहे. समीर, कोणी किती असू दे पण तू माझं क्रश होतास आणि मी खूप दिवसांपासून ही गोष्ट मनात लपवून ठेवली होती. पण आज तुला मी सांगते ही गोष्ट. टू लेट. समीर, आपली लव्ह स्टोरी ना तुझ्या कुत्र्याच्या पोटात अडकलेल्या हिऱ्यासारखी झाली आहे. हात तवा लागले की हात बरबटणार नाही होणार. साले प्यार भी क्या चीज है. इजहार भी इस दिन किया जिस दिन नाही होऊ शकत. मी शेवटचा हात जोडतो. आय कांट हेल्प यू. मी खूप फालतू मनुष्य. हा कुठला नंबर आहे? हा बाहेरचा नंबर दिसतोय. हा काय? हा कुठला नंबर आहे? It must be Mike. Oh my God. Oh, Mike, Mike, Mike. समीर, It's Mike. Yes, wait. मी तुला एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं. आम्हाला इंडियामधला एक कॉन्टॅक्ट हवा होता ओंकीच्या भावासाठी. कारण तो मार्कोच्या मागावर आहे. मग? आणि मार्को तिथे काय काय करतो त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला देणार आहे. आणि आम्ही तुझा नंबर दिलाय. माझा नंबर का दिला रे तू? अरे माझा नंबर दिला. Hello, Mike. Yeah. Hello, Mike. Yeah. We are safe. We are safe over here. We are safe. What happened? What's the situation there? Yeah. What? What happened? What? Marco is in India. Oh my God. He must be tracking us right now. He will find us. He will kill us. He will murder us. Babe. अरे हा कोण डॉन आहे जो 83 लाखासाठी मेक्सिकोन इथे आला यार? He cares about $5. He cares about $5. Shut up! अरे मी खरंच सांगतो. I can't help you. अरे मी मला. Oh my God, you tried. Strong girl. Please wait, Marco. Please wait. Onky Fernando. Daddy last did me Paulo. Onky Fernando, come here. Come here. Where is my powder? Where is my powder? I want my powder right now. Sorry, Marco. I'm really sorry. I don't have it. I misplaced it somewhere, Marco. I'm requesting you, please. We don't have anything. Marco, Jesus, please say it. Okay. Marco. Then give me my $1 right now. हा कुठे कांदर पडत राहतो की काय? Just shut up, you idiot. Shut up. पावडर मागतोय तो. Give me my $1 or I will shoot you.
Please, Marco. I don't have any money, Marco, please. Oh, the baby, mamma mia. Okay. Marco, forgive us. Okay. Marco, please, If Marco. you want to live alive, Yeah, I want to be alive. then you have to do it as I say. I will do it. Baby, explain him. Explain him. बघताय काय फायटर काय बघताय माझ्याकडे बावळ हे पॅकेट घ्यायचं इथे गोडबंदर रोडला एक वैशाली नावाचा एक बार आहे तिथे जायचं हे पॉकेट द्यायचं आणि तिथून पैशाचं पॉकेट घ्यायचं आणि पुढं भिवंडीला जायचं भिवंडीला जायचं ते मला पॉकेट द्यायचं आणि दुसरं पैशाचं पॉकेट घ्यायचं आणि कुठं जायचं I don't know. जम्मूला जायचं जम्मू माहिती Yeah. जम्मूला जायचं आणि ते लास्ट वाला पॉकेट जम्मूला द्यायचं 4 दिवसात किती दिवसात 4. आणि ते पॉकेट तिथं पोहोचेपर्यंत काय हे तुमचं छोटं पॅकेट आहे ना हे आमच्याकडे घाण ठेवणार मला कशाला घाण ठेवते अरे माझा काही संबंधच नाहीये तुला संबंध आहे असं काय करतो 4 दिवसानंतर ते लास्टचं पॉकेट पोहोचवलं ना काही याला घ्यायला यायचं हा Yes, madam. Yes. येस We'll do it for you. चला Yeah. चला निघा आता What happened? आयुष्यात कधी गोड मुलीचा फोन आला घेऊ नकोस प्रशांत असं होतंय नवीन वर्ष काय काय दाखवणार आहे कुणाच ठाऊक आहे. अरे Come on, rotten tomato. सुटूया वनी ये इकडे या तुम्ही सगळे चला सगळे इकडे या ये आई चौघात ये तुझ्यावर राज्य घे राज्य घे वनी मी नाही घेणार आहे राज्य घे ना ग वनी प्लीज मी नाही घेणार आहे राज्य वनी घे ना राज्य फक्त तू बोलतेस म्हणून घेते हा थांब जरा डबा तर करू दे हा चल 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 रेडी ए चल घोडा बन मी नाही बनणार घोडा बन ना ते तिकडे आले ना तर मार खाशील आधीच सांगते इकडे ए नाही बाबा घोडा पण बनायचं आणि घोड्याने तिकडे पण यायचं काय मी वनी तिकडे आली तर घोड्याचं काय होईल माहिती आहे ना इकडे सदर हाँ आने दो थोड़ा राइट में थोड़ा लेफ्ट में पकड़ वाली सरली एक साथ नमस्ते नमस्ते मी बसते गेला खड्यान वसाऱ्यानं काय करता फालतूगिरी चाल नाही ये वसारे काय हिच्या अंगावर तू बसतेच मेला बिला तर काही करशील तू काय नाही सर ए दत्तूला बघून तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण येत असेल ना म्हणजे काय आगाव काय बस मस्त तर मला सांगा हा आज आपण इकडे काय करणार आहे स्कीट अरे वसाऱ्यानं स्कीट नाही आज आपण इकडे ससा काचवाची गोष्ट करणार आहे मी तुम्हाला काल सगळ्यांना सांगितलं होतं की नाही की ससा काचवाची गोष्ट वाचून या कुणी वाचून गुड व्हेरी गुड दत्तू तू सांग हा ससा आणि कासव एकदा बार मध्ये जातात तिथे ससा खूप दारू पितो मग कासव त्याला पाठीवर टाकून दुडदुड घेऊन येतो घरी सऱ्या ही गोष्ट तुला कुणी सांगितलं माझ्या पप्पांनी सांगितली प्रभाकर मोरेंनी इकडे भाला हे बघ तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बनायचं असेल काहीतरी मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुझ्या बापाची संगत सोड
न बाला आता तर त्याच्या जवळपास पण फिरकू नको. वसऱ्याला लवरिया झालाय कुठं पण परत. चला तर मी तुम्हाला आता ससा कासवाची गोष्ट सांगा है ना. तर ससा तुम्हाला माहितीये असं दुरू 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 नाही कासं कसं चालतं. ससा कासवाची गोष्ट आहे. ससानी कासवामध्ये अशी एक शर्यत लागते मला. शर्यत लागल्या त्यातला ससा असं तिकडे चालत जातो. असं जात हिच्या हातला लय लांबवर जात रे. ना तिकडे त्याला एक झाड दिसतं. बोलू हिच्या हातला कौरव नाही जरा सावलीन तिकडे उभं थांबूया. त्या झाडाच्या सावलीन तू उभं राहत. तिकडे त्याला एक गाजर भेटत. तसं गाजर खात नाही इकडे तिकडे बघतो. तू हिच्या हातला माझा जोरीदार कुठे राहिला. कासव वाजून आलाच नाही. हिच्या हातला तू लय सुलू आहे. तो बोलतो आपण थोडासा आराम करूया न एकदम फ्रेश होऊया. न मग तो तिकडे झोपतो. न मग कासव हॅलू असं करत हॅलू डोंगरान जात न कासव शर्यत जिंकता. आपण नाटक करणार आहे ना. व्हेरी गुड हे नाटक व्हेरी गुड. तर हे आहे बघा काय आहे नाट्यकुली आपल्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये आपण करणार आहे ससा कासव. तर मला आता सांगा आपण आज कोण कुठलं पात्र करणार आहे. तर आता करूया. व्हेरी गुड मी तू सांग. सर मी गाजर बनणार आहे सर. तू गाजर बनणार आहेस. कसलं स्वप्न बघतस बसाऱ्या. इकडे ससा कासवाचं कास्टिंग बाकी असतं ना. याला गाजर बनायचं. मग हातात तू गाजर बनणार आहे ना. तर मी ससा बनते आणि खाऊन टाकते गाजर. सगळं खाऊन पिऊन तोडून टाकते गाजर. मी तुम्हाला कास्टिंग करतो तुमचं सगळ्यांचं बाला है ना. तू झाड बन. मी नाही झाड बनणार. मला ससाच बनायचंय. मी ससाच बनणार आहे. अरे बापरे. अरे भाई तू आहे ना झाड बन न. ससा आहे ना हरतो. ससामध्ये ना कॉमेडी कायच मजा नाही आहे. झाड कुठे जिंकतो. मला ससाच बनायचंय. मी ससाच बनणार. पप्पांना फोन करू. पप्पांना फोन करू नको. तुझे बापूस मला कामावर काढून टाकेल. नको खरंच काकांना नको. एक काम कर. ए भाई हिला उचला आधी. मी तर हातच लावला. हिच्या हातला तुला कळत नाही काय. एक हाताचं अंतर घेऊन बसायचं ना. बसाऱ्या कवरे लागले लागतो. बस माझ्यापासून कळलं ना. तर तू आता ससा. मी ससा बनणार. येस न बा. तू कासव. सर मी कासव करतो ना सर. हिच्या हाताला कवरा मेकअप करायला लागेल तुला बसाऱ्या आहे ना. त्याला मेकअप करायची गरज आहे काय. तो कासवासारखं दिसतं ना. त्याला मेकअप करायचं. आपण काय करूया याच्या मागे असं घमेला उपटे टाकूया. म्हणजे यो झाला कासव. मग सर तुम्ही कासवाचे बाबा बना. अरे जाम भारी. का रे का तुम्हाला पण मेकअपची गरज नाही. सर पण या सगळ्यामध्ये मी काय करायचंय सर. याचे सगळे तू यो झालं ससन यो झालं कासव. तू म्हणजे तू कोल्हा हो. आणि कासवाच्या गोष्टीमध्ये तर कोला नसतो ना. बाई मला पण माहितीये. मी शिक्षक आहे ना. मला पण माहितीये कोल्हा नसतो. म्हणजे लांब कुठंच नसतो. पण काय झालंय या सोप्यावरती याला आपल्या बरोबर बसवल्यापासून यो स्किट मध्ये असला नसला हा कॅरेक्टर नसलं तरी कुठंतरी ह्याला घुसवावं लागतं. पर्यायच नाही आहे. तवा बाला तू कोल्हा कळलं. तू कासव तू ससा तू कोल्हा. मी कोल्हा टाकू. चल कोल्हा ये. ना. चला
एकही केलंच बसाऱ्या. सर कोल्हा असंच चालतो मी बघितलंय सर. अरे मग कोल्ह्याचं डिटेलिंग कर ना. कुल्याचं काय करत सासाने का असं कुय 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 कुय. बाला एकही केलंस तू. मी तुला असं बोलायला सांगितलेलं. सर कोल्हा असंच बोलतो मला माहितीये सर. ए म्हणजे बन्या तू स्किट मध्ये कौरव व्हेरिएशन देतोस. जीव जायपर्यंत कौरव कॅरेक्टर करतोस. पण कमेंट तुला काय मिळते? बने आज भी दिन बने. तुझे कौतुक जास्त होतं काय? नाही ना वसाऱ्या मग पटकन सासाने का असं कुय 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 कुय. आपण तुमच्यात पैज लावायची का बोल. कुय 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 कुय. त्या डोंगरात तुमच्यातलं पहिलं कोण पाचणार हे आपल्याला बघायचं. तुम्ही रेडी आहे ना? 3 ना 2 ना 1 पाला. मस्त शाबास. इच्छातलं राहिलं. तू झार झार तिकडे जा. तू झारायचं चाल म्हणून सांगायचं. तू झार झार तिकडे राहा. हा झार. हा कोण तू इकडे. हा चला शाबास. पला. ससा ससा बोलतो. ससा ससा बोलतो. एक असं तू माझं झाडाखाली थोडस थांबलं आणि मग गाजर खा, गवत खा आणि मग पुढे जा. इकडे बसाऱ्या. इकडे पट्टी घेऊन ये. असं पट्टी घेऊन इकडे. इकडे असं येऊ काय? इकडे पटकन. काही केलंस फासऱ्या? कोण आहेस तू? कासव. कासव कसं चालतो? अवरे भाजपलची. अवरे भाजपलची. मग सर तिला सांगा ना फास फास पळायला. ती किती स्लो चालते. तू ससा आहेस ना बाय. मग तू जरा तरी जागेवर हालाय पाहिजे ना. सर मी चाललो तर माझे पाय दुखतात ना. मला दम लागतो थोडासा. अरे मम्मी तू तुला झाड व्हायला सांगितलं होतं ना. मी ससाच बनणार आहे. आधीच सांगत होतोय. सर मी बनू का ससा? मी तर वेगळे वेगळे धावीन. ए वेगे वेगे. तुझा बाप चेअरमन आहे. तिचा बाप चेअरमन आहे ना. आणि माझा बाप? तो बाप सुद्धा सांगायच्या लायकीचा नाही. वसाऱ्याला म्हातारचं लागलंय. हे परतू कुठं पण वसा. चला परत करूया. कोल्हा इथून घेऊ. घे बसारे. ऐकून घे काय हरकत नाही. सासाने कासव. येस कुय 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 कुय. व्हेरी गुड. तर तुमच्याला आपण पैज लावायची का बोल. कुय 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 कुय. त्या डोंगरात तुमच्यातला पहिला कोण पोचणार हे बघायचं आपल्याला. तुम्ही रेडी आहे का? ना 3 ना 2 ना 1 पला. अरे सोड ना मला. एक बोले सोड ना. मी थोडे आता मी याला काय चाललंय मसाल्या? काही फालतूगिरी चालली तुझी? तू ससायस ना. दूर दूर पळायला पाहिजे का नको? म्हणजे पाय ना तू परत. अरे म्हणून तुला मी सांगत होतो ना झाड करायला. चला परत करूया. आता सगळ्यांनी एकदम सुरू करायचा. बोल स्टार्ट. सासाने कासव. कुय 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 कुय. तुमच्याला आपण पैज लावायची का बोल. त्या डोंगरात तुमच्याला पहिला कोण पोचणार हे बघायचं आपल्याला. ना 3 ना 2 ना 1 पला. ए म्हणजे बाय कोल्हा पलाला. कासव पलाले. झाड सुद्धा पलाले वसारे. तू पल्ला. माझे पाय दुखतात.
सोडता का तू तुम्ही डबा खाताला हातला डबा खा बोलतो पटकन डबा खा. हे नाही करायचं आपल्याला. आपण दुसरं करू. तुम्हाला हे जमणार नाही. आता आपण कावला आणि चिमणी याचं करायचं आहे. देवा, नवीन वर्ष आलेलं आहे. लोकांना प्रेमाचं महत्व कळू दे. माझ्याही प्रेमाचं महत्व कळू दे. कुणीतरी पाठव आयुष्यात. किती काळ मी असा एकटाच गच्चीवर बसून चांदड्या पाहणार. देवा, सगळ्यांना सत्सक विवेकबुद्धी देच, त्याचसोबत सद्बुद्धी सुद्धा दे. आणि हे ज्ञानार्जनाची जी सवय आहे ती लोकांमध्ये वृद्धिंगत होऊ दे. हो मास्तर नको काय नको बाबा, काहीतरी करत असते ना ती. नाही आहे तो. वो ए काय रे, कुठं आहो कुठं ए बाळांनो, ए वरती आहे इथे वर बोलवली नाही. बॅटरी दाखवा इकडे. बसा बसा बसा. सवय बस रे इथे. इथे बस रे. बोला रे, काय झालं? मास्तर तू बसा. मी बसतो मागे. मला काय नाक्यावर सवय आहे. सांगा, काय काम काढलं? मास्तरांनो, शाळेत असताना आम्हाला 100% बाई शिकवायला होत्या. इथं तील होता त्यांच्या. काय दिसायच्या म्हणून तुम्हाला सांगू, आम्ही नुसतं तिच्याकडे बघतच. वर्णन करू नका, मुद्द्यावर घ्या. ते काय म्हणजे चंद्रामुळे समुद्रात ओहोट्यानी भरती होते. हे खरं आहे काय? बरोबर. अगदी हे खरं आहे. कसा खरं असेल मला नाही पटत. चंद्र कुठे, समुद्र कुठे, काही संबंध आहे काय? पण काय इथं तील होता ना, त्याच्यामुळे हो म्हणायला लागला. मला पटलेलंच नाही काय. मात्र इथे तीळ आहे म्हणून हो नसतं म्हणायचं. वैज्ञानिक दृष्ट्या हेच खरं आहे. खरं आहे. हो. असं काय असतं, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि परिवलनामुळे भरती ओहोटी येत राहते. होय काय? त्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याला, पृथ्वीभोवती चंद्राच्या फिरण्याला अर्थ आहे. होय काय? पण मास्तरांनो, उद्या म्हणजे आता ह्या फिरण्याला अर्थ आहे असं तुम्ही बोलला, हे पटलं आम्हाला. ओके. पण एका थोड्या वेळेला त्याला वाटलं की ह्या बाबा आपल्याला काय आता जमणार नाही, लय झालं उंडगिरी. आणि तो बोलला की ए मी नाही फिरणार. तर काय होईल? काय बरोबर बोललाय. बरोबर. चंद्र म्हणजे गावातली लवर आहे तुमची. मी नाही फिरणार, मी नाही असं आहे ते. अरे निसर्गाने काही जीवनचक्रे नेमून दिलेली आहेत, त्याच्यात कुठलाही खंड पडत नाही, ती तशीच चालू राहतात अविरत. होय काय? मग हे पटलं. माझ्या मांडीवर बस. ये. काय काय अडचणीत दोडकी पेरायची असतात तुला? मास्तर कसा, आता कधी कधी आपण एसटीत बसतो आणि आपण धुंदीत आपल्या पुढच्या स्टॉपला उतरतो. तसा समजा एक दिवशी चंद्र आपल्या धुंदीत असेल आणि रात्रीच्या ऐवजी सकाळी आला तर असं होईल. नाही खरं आहे की नाही? खरंय. पण यार तू काय काहीतरी वेगळं आहे. वेगळं आहे, त्याला इथे मेंदू नाहीये. बावळट आहात का रे? आणि सामूहिक बावळट आहात का रे? चंद्र रात्री येतो, सूर्य सकाळी येतो, इतकंच आहे. हे मानलं. पण समजा एकाच दिवशी सूर्य म्हणाला की बाबा दिवस मोठा असतो म्हणून मी रात्री उगवतो, मग बरोबर. कुठल्या प्रतीचा बावळट आहेस तू? अरे आता दिवस झाला म्हणून सूर्य येत नाही, तो काही कामगार नाहीये. सूर्य येतो म्हणूनच दिवस होतो. वा मास्तर, टाळ्यांचं वाक्य. टाळ्या. अरे गलड्यांनो, हे अंतिम सत्य आहे, टाळ्यांची वाक्य नाहीयेत ही. नाही पण ते मास्तरचे काय असेल, त्या दिवशी उसाला पाणी द्यायला गेलो होतो दुपारचं. बरोबर. दुपारचा चंद्र दिसलो. म्हणलं त्याच्या आईला ही बेन काय करते आता इकडे. म्हणलं त्याच्या आईला लागला वाटतं चंद्राला बी उसाचा नाद. नाही, चंद्र हा तुमच्यासारखा छछोर नाहीये, त्याला उसाचे नाद लागत नाही. 1.5 शिफ्ट चालू होते का म्हणजे? चंद्राला असलं काही नसतं रे बाळा. हे बघ काय होतं तुला सांगतो.
सूर्य हा जरी आगीचा तप्त गोळा असला तरी सुद्धा त्याचं वातावरण जे आहे, त्याचं तापमान जे आहे ते कमी जास्त होत असतं. त्यामुळे जेव्हा त्याचा प्रकाश जरा अंधुक असतो तेव्हा आपल्याला चंद्र सुद्धा दिसतो. काय पण मास्तरांनो, आता तुम्ही बोललावाय तो सूर्य आगीचा गोला असतो. मला प्रश्न हा लगेच पडला की सूर्यावर एवढी लाकडं जाळतं कोण? एवढी शेकोटी पेटवला नाही कुणी वरती? आई बाबा पेटवतात वरती शेकोटी. तिकडे कधी गेले? अरे वेडा आहे, सूर्यावर कशाला कुणी जाईल? सूर्य मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, सूर्यावर कुणी जाऊ शकत नाही. कारण त्याच्या पृष्ठभागाचं तापमान जे आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. काय एवढं विशेष नाही. विशेष नाही मोरे, विशेष नाही. तेवढं काय आहे? 100 डिग्रीच्या वर गेल्यानंतर पाणी सुद्धा उकळतं. उत्कलन बिंदूत 100 डिग्री आहे, तो 6000 डिग्री सेल्सिअसला आहे. विचार करा. म्हणजे सूर्यावर पाणी केवढं तापत असं? बापरे, एवढं पाणी आंघोळ किती जण करत असतील? आणि कोणल्या करायचा बिझनेसच चालणार नाही वरती का? गिझरचा बिझनेस आहे ना त्याचा. कोण घेतोय तिकडे? 1 2 3 म्हणा आणि सगळ्यांनी गच्चीवर उड्या मारा. काय अक्कल लावताय रे तुम्ही? तिथे नाहीच जाऊ शकत कुणी. गिझरचा व्यवसाय का करेल तो कोणी आहे तो तिथे जाऊन? बरं मी काय म्हणतो मास्तरांनो, म्हणजे रात्रीचा थंड होत असेल ना, म्हणजे संध्याकाळी मावलतो म्हणून. सूर्यावर कसा मावळेल? कुठले लॉजिक सांडलेले आहेत तुम्ही आज? मास्तरांनी ही सगळ्या जुन्या लोकांनी लफडी करून ठेवलं. एकत्र लावायचा सगळा मग मस्त झाला. केलेलं ना. गणपतीचं डेकोरेशन आहे तुझ्या घरातलं, चायनीज लाइटिंग आहे ती एकत्र लावायला. खोबडावीन मी तुला. मुळात तिथे जाऊ नाही शकत कुणी, हेच सांगतोय. तिथे मानवी आयुष्य नाहीये. असं कसं लगा? कुठतरी असेलच की कोणतरी असेल की. मग ते माझा लागा 6 एकर ऊस आहे. वाईस कुठं काय सळसळलं मी सांगू शकतो कोण होतं तिथे. माझं गणितच वेगळं आहे. तिकडं कसं कळणार नाही कोण नाही म्हणून? विश्वाचा पसारा म्हणजे तू लावलेला शेत आहे का रे? मला मान्य आहे की कुठेतरी कुणीतरी असू शकतं, मान्य आहे. पण काय शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्या गेल्या ते शोधण्यात. तू 6 एकर ऊसावर सगळं गप्प बस. 6 एकर ऊस लावलाय म्हणून लक्षात घ्या. खगोलशास्त्र हा एक फार वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. ही जी अख्खी सौरमाला आहे, 8 ग्रह आहेत की नाही आपले. आता आपण रस्सीवर कसे कपडे वाळत घालतो, अगदी तशीच नाही पण त्याच रचनेत काही अंतराने हे ग्रह आहेत. लक्षात घ्या. चिमटे लावलेत काय त्यांना? थोडा मी तुला कपडे वाळत घालतो म्हणजे ग्रह वाळत नाही घातलेत कुठे? एवढंच लक्षात घ्या की बाबा इथे सौरमालेत वेगवेगळे ग्रह आहेत. पृथ्वीवरती आपण राहू शकतो, बुधवर आपण नाही राहू शकत कारण बुधवर वातावरण नाही, त्याला चंद्र नाही. शनीवरती शनीला अशी एक कडी आहे बाहेरून आणि त्याच्यावरती बरेच चंद्र आहेत. गुरु हा सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला गुरु म्हणतो. तो सूर्याला प्रदक्षिणा घालायला 1 12 वर्ष वगैरे घेतो. एवढं लक्षात ठेवा. काय बोलताय? काय एवढा स्लो आहे तो? 12 वर्ष 12 वर्ष लय झाली. तुमच्या आलेलं आहे ना लक्षात? तेवढं लक्षात ठेवा. कळलं? पण मास्तरांनो, काय तुम्हाला नॉलेज आहे? या हुशार आहो तुम्ही. म्हणजे पूर्ण तुम्ही वेळ तुमचा वाचनातच घालवतो काय? बरोबर. पण मी काय म्हणतो, एवढं ज्ञान काय उपयोगाचं मला सांगा. आता मी शिकलो नाही तरी मला 2 पोरं आहेत. बरोबर. तुमचं अजून लग्न पण झालेलं नाही आहे. त्याचा काय संबंध इथे? तुमच्या 2 मुलांचा काय संबंध इथे? या विश्वाच्या पसाऱ्यात तुमची 2 मुलं म्हणजे केळ्याची 2 सालं आहेत. लक्षात ठेवा. केळीची साल्यात म्हणजे पोरा? तुम्हाला सतत माझ्या लग्नावर येऊ नका. मी स्वेच्छेने अविवाहित आहे. लक्षात घ्या. नाही, स्वेच्छेने करा नाही तर कसं करा? मुलात कसं आहे, आपलं आयुष्य कशाला ताणायचा, फुकट कशाला घालवायचा? मास्तरांचा आहे की नाही गुरु सारखं आहे. गुरु लय स्लो कामकाज आहे. खरं आहे. नाही मास्तरांचं बुधासारखं आहे. वातावरण नाही त्यामुळे वस्तीच नाही. नाही पम्या, मला तर वाटतं चंद्रच नाही त्यामुळे भरती पण येत नसेल. आता इथून निघा. सतत माझ्या लग्नाबद्दल बोलू नका, माझ्या अविवाहित असण्याबद्दल बोलू नका. मूर्खासारखं काहीतरी चाललेलं आहे. मी आत्ताशी 32 वर्षांचा आहे. मला अजून अवकाशी लग्न करायला मी बघेन काय करायचं. किती 32 32 32 3वर 2. 500 काढ. एक मिनिट मोरे पैसे का घेतले त्याच्याकडून? ती पैसे लागली होती
तर आम्ही काय ठरवलं की मास्तरांचं वय किती हा म्हणाला 54. मी म्हटलो 47. मी जवळ आहे का नाही त्याच्यामुळे मी जिंकलोय. मी जवळ आहे. 47. माझं वय काय ही पैस लागली होती. त्यासाठी तुम्ही अख्ख्या विश्वाचा पसारा उलगडायला लावलात मला रात्री. पटकन विषय कसा काढणार? निघा निघा पटकन दिसत, निघा. आता निघा. निघा. निघा पहिले.